नमस्कार मंडळी, माझं नाव श्रद्धा आणि आज मी तुम्हाला युरोपमध्ये सायंटिफिक कॉन्फरन्सेस कशा प्रकारे होतात हे दाखवणार आहे. सुरुवातीला आल्यानंतर आमचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आम्हाला हे नेम टॅग्स मिळाले. त्याच्यानंतर प्रॉपर कॉन्फरन्सला सुरुवात झाली. अशा कॉन्फरन्सेसमध्ये वेगवेगळ्या देशातनं सायंटिस्ट, स्टुडंट्स, प्रोफेसर्स हे येऊन स्वतःचा रिसर्च प्रेझेंट करतात, पोस्टर किंवा प्रेझेंटेशनद्वारे. आणि मी जेव्हा सुरुवातीला प्रागमध्ये आली होती तेव्हा मी यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. माझं प्रेझेंटेशन दुसऱ्या दिवशी होतं तर मी थोडीशी चिल होती, पण दुपारी स्नॅक्स आणि लंच मध्ये इथे खूप सारे ऑप्शन्स असतात. पण मी तर शोधत होती आपल्यासारखा वडापाव किंवा समोसा काहीतरी मिळेल, पण शेवटी मला त्यात काहीच मिळालं नाही. तर मग काय, जे मिळेल ते घेऊन टाकलं, आता काय करणार. आणि माझ्यासाठी एक नवीन गोष्ट अशी होती की आमचे एक प्रोफेसर त्यांच्या कुत्र्याला देखील सोबत घेऊन आले होते आणि तो सगळीकडे फिरून स्वतःचा लाड करून घेत होता. पण ही गोष्ट युरोपमध्ये खूप कॉमन आहे. मी माझ्या खूप साऱ्या प्रोफेसर्सला त्यांच्या पेट्सला घेऊन येताना बघितलं आहे आणि मोस्टली ते त्यांच्या ऑफिसमध्ये थांबतात. तर असा होता माझ्या पहिल्या युरोपियन कॉन्फरन्सचा एक्सपिरियन्स. मला सांगा, तुम्हाला कसा वाटला?